गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव निमित्त अमरावती विभागातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळावरून जे रथयात्रा सुरू झालेली आहे, मंत्री निलय नाईक आलेले आहे आणि अनेक नेते आहे आपल्यासोबत. निलय नाईक, काय सांगाल अमरावतीची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या इथून रथाला सुरुवात सर्व विभागाला आपल्या विभागाच्या प्रतिष्ठित आणि चांगल्या एका ज्याला मान्य आहे आणि ज्यांच्यामुळे त्यांची ओळख आहे अशा जागेवर ही सुरुवात करायची होती. आज आम्ही हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही जागा याच्यासाठी निवडली आहे की विदर्भाचं स्तंभ म्हणून यांची ओळख आणि शांतीचा संदेश असं यांनी दिलेलं आहे, म्हणून ही जागा आमच्यासाठी विदर्भासाठी महत्वाची आहे. आपल्यासोबत ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, आपण त्यांच्याशी बोलूया. या रथयात्रेचं कसं नियोजन आहे, कुठे कुठे जाणार आहे? आजचा हा जो रथ आहे पवित्र ठिकाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भूमीवरून आता या ठिकाणी आपल्या गाडगे महाराजांच्या समाधीला अमरावतीला आम्ही तिथे जाणार आहे. त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख आपले देशाचे पहिले कृषी मंत्री त्यांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या जन्मभूमीला जाण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये इंद्रनील भैयांसोबत हे पूर्ण आमची पूर्ण पदयात्रा रथयात्रा पूर्ण जाणार आहे. महिलांची खूप उपस्थिती आहे. खरं या रथयात्रेमध्ये हा गौरवशाली महाराष्ट्र असल्यामुळे महिलांनी फार मोठा सहभाग दिला. पितृमोक्ष अमावस्येचे दिवस असताना सुद्धा महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग दिला आणि कालपासून ही रथयात्रा आम्ही पूर्णपणे पावनभूमीमधली माती आणि जल घेऊन आम्ही प्रस्थान करतोय. अतिशय उत्साहामध्ये महिलांनी आम्हाला प्रतिसाद दिला, ही आमची उपलब्धी आहे. सर्व अमरावती जिल्ह्यातील धार्मिक स्थळं आणि महापुरुषांच्या ठिकाणाची माती आणि जल एकत्र करून या रथयात्रेला मोजरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या इथून सुरुवात झालेली आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, मोजरी, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.